आवाज बंद करा माग आमच्या सगळ्या खासदारांच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचं स्वागत करणं याचा मनापासून तुमचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. तुमचं स्वागत जसं व्यंकटेश्वर असो, लवली असो, सुश्रेचा असो यांनी केलं त्याहीपेक्षा जास्त मुलाचं स्वागत वरून राजांनी केलं. आज तुम्ही इथं आले तर नसतं, इथं फारसा पाऊस पडत नसतो, पण पावसाच्या लक्षात आलेलं दिसतंय की हे सगळे शिक्षक वर्ग इथं जो आला आहे तो महाराष्ट्राच्या दुष्काळी जिल्ह्यात काय, अहमदनगर काय, पारनेर काय हे तुम्ही सांगायची आवश्यकता नाही. पण मला आनंद आहे की या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी भेटता आलं. स्वस्त काही या ठिकाणी मांडले तर हसण्याच्या संबंधी सविस्तर चिठ्ठी आम्हाला लोकांना सादर करा, आम्ही त्याच्यात लक्ष घालू. शिक्षकांना त्यांच्या हसण्याची सोडवणूक करण्याला ज्या ज्या वेळेला आम्ही लोक सत्यच होतो त्याच्यामध्ये मदत केली. मला आठवतं त्या काळात शिवदेव पाटील हे नेते होते, आणखीन काही लोक नेतृत्व करत होते आणि त्या सगळ्यांशी बोलून आम्ही शिक्षकांच्या प्रश्नाची त्या काळात लक्ष घातलं. एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्या काळात आम्ही लोकांनी घेतला. केंद्र सरकार जे देईल ते महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना दिलं. त्याच्यासाठी कधीही संघर्ष करायची वेळ तुम्हा लोकांच्या आलेली नाही. आज जे चार प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत आम्ही राज्य सरकारशी बोलू, पण तुम्हाला एक गोष्ट मान्य करावं लागेल. आता तुम्ही कधी विचार झाला तुम्ही 2009 अच्छा 2002 तुम्ही शिक्षक झालात तेव्हा तुमचा पगार किती होता? 95 रुपये पगार 95 आणि असं पेन्शन किती? 40,000 मला माहिती. पण आज त्याच्यात सुद्धा काही गोष्टीची सुधारणा करणं आवश्यक आहे. जरूर आम्ही लोकसभेत लक्ष देऊ. सुदैवानं आज ज्या सरकारांनी किंवा सगळ्यांना या निमंत्रित केलं त्यांना मी धन्यवाद देतो. आज व्यंकटेश्वर तुमच्या सगळ्या कामात लक्ष घालतात. तसंच लवले हे स्वतः गुरुजी हे शिक्षक आहेत. परंतु कुठल्या तरी शाळेत आम्ही त्यांना काढलं त्यांनी त्यांचं काम शिक्षक म्हणून अतिशय चांगलं होतं. आदिवासींच्यामध्ये काम करणारा एक कर्तृत्व नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि आम्हाला आनंद आहे की तुमच्यासारख्यांच्या सगळ्या प्रश्नात त्यांचंही लक्ष असतं. सुप्रियाताईबद्दल मी काही बोलायची आवश्यकता नाही. या ठिकाणी आलात लोकसभा त्याचं कामकाज तुम्ही बघितलं. खरं सांगायचं म्हणजे इतके पासेस कुणाला येत नसतात. मला आश्चर्य वाटलं. आता मी अनेक वर्ष इथं आहे, पण 5-10 लोकांच्या पेक्षा जास्त पासेस आम्हाला कधी मिळाले नाही. पण बँकेने काय गडबड केली माहिती नाही. पण आनंद आहे की तुम्हाला लोकसभेचं कामकाज बघता आलं, जी बघता आली. आजूबाजूला कदाचित तुम्ही जाणार असाल. आयुष्याचा उतरतीचा काळ आहे
तर आनंदाने आपण जगूया. हा देश बदलतोय, तो कसा बदलतोय हे पाहूया. आणि जे जे काही आपल्या समाजासाठी करता येईल ते करत राहूया, एवढीच अपेक्षा या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आणि लंकेसाहेब मी माईकचा सहभाग घ्या. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपला सर्वांसाठी एक आनंदाचं क्षण आहे. ज्या शिक्षकाने अनेक पिढ्या घडवल्या त्या शिक्षकांच्या ऋणातून आपण काहीतरी मुक्त झालं पाहिजे. या भावनेतून आपण नेहमी शिक्षकांसाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो. मागच्या रिटायर शिक्षकांच्या, सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्यक्रमामध्ये मला बऱ्याच शिक्षकांनी त्या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त केली की तुला आम्ही दिल्लीला पाठवलं, आता आम्हाला दिल्लीला घेऊन जाण्याचं काम केलं पाहिजे. आणि हा शब्द माझ्या नेहमी कानात राहिला आणि तो खऱ्या अर्थाने आजचा दिवस उजळलेला आहे. त्यांना मी गोष्ट विचारली की दिल्लीला गेल्यानंतर काय करायचं. त्यांनी सांगितलं आम्हाला ज्यांच्यामुळं आमचा राहणीमानाचा दर्जा वाढला, ज्यांच्यामुळं आम्ही खऱ्या अर्थाने समाजामध्ये बसलो त्या पवारसाहेबांना आम्हाला भेटायचं आणि संसद पाहायची. ती आज या ठिकाणी तुमचे सर्वांचे स्वप्न पूर्ण झालेले आहे. साहेब हे सर्व मंडळी एक 60 ते 85 वर्षापर्यंतचे काही शिक्षक या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थाने एक समाधान वाटतं की तुम्ही सर्वजण आले. या सर्व गोष्टी करत असताना आमच्याकडून काही तुमच्या सेवेत जर थोडीफार कुचराई झाली असेल तर त्याबद्दल तुमची सर्वांची आई वडिलांना देखील शिक्षक म्हणून या ठिकाणी दाखवून घेऊन आलेला आहे. काय भावना आहेत? आईच्या डोळ्यात अश्रू आहेत. शेवट मी एका कुटुंबातून, शिक्षक या कुटुंबातून जन्माला आलेलो आहे. त्यामुळे शिक्षकांची व्यथा सर्व काही मला माहिती आहे. आणि त्याचबरोबरीने शिक्षकांचं काय पवारसाहेबांवर प्रेम हे मला सुद्धा माहिती आहे. मी ज्यावेळेस राजकीय जीवनामध्ये आलो त्यावेळेस मला सगळ्यात आधी विरोध होता घरच्यांचा. ते म्हणायचे ते शिवसेनेकडनं आम्ही पवारसाहेबांचे आणि पवारसाहेबांच्या विचाराचे असल्यामुळं मला पहिलं मत आमचं फोडता आलं ते माझ्या आईचं मत फोडता आलं. मी सांगितलं मी भाकर नाही खाणार पण तू शिवसेनेला मतदान केलं पाहिजे. पण वडिलांनी कधीच माझं ऐकलं नाही. पण शेवट वळणाचं पाणी वळणावर येत असतं. शेवट आम्ही सर्व आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. समाधान वाटतं. माझे आई वडील सुद्धा या ठिकाणी आज या सर्व शिक्षकांबरोबर आलेले. निश्चित तुमचे काही प्रश्न आहे ते प्रश्न मांडण्यासाठी मी असो, भगरे सर असो, ताईंनी पाहिलं असेल. ताईंनी तर इतकं अतिशय तुमचं स्वागत केलं की देशातील सर्व खासदार तुम्हाला त्या ठिकाणी टाटा करीत होते. हा एक आपल्यासाठी सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यामुळं साहेब हे सर्व जिल्ह्यातील शिक्षक आहे आणि शिक्षकांबद्दल प्रेम कसा असावा. मी फक्त एका ग्रुपवर मेसेज टाकला आणि भगरे सर सकाळी 9 वाजता येऊन बसले. कारण भगरे सर सुद्धा स्वतः शिक्षक आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षकांची बाजू संसदेमध्ये मांडत असतात. त्यामुळे या ठिकाणी भगरे सर सुद्धा उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. आदरणीय साहेबांनी इतका वेळ दिला. आदरणीय साहेबांना मी ज्यावेळेस सांगितलं की आमचे 200 शिक्षक येणार आहे, साहेबांनी सांगितलं की मी 1 तास त्या शिक्षकांसाठी देणार आहे आणि त्यांना सुद्धा एक समाधान त्या ठिकाणी वाटलेलं आहे. आज खऱ्या अर्थाने साहेबांनी स्वागत करत असताना वरुण राजांनी सुद्धा स्वागत केलं. याचा अर्थ हे शिक्षक ज्या वेळेस राज्यात जाणार त्यावेळेस काही ना काही बदल घडवल्याशिवाय राहणार नाही. हा सुद्धा या ठिकाणी शुभ संकेत या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि यानंतर भगरे सर 2 मिनिटात शुभेच्छा देतील. आदरणीय साहेब, लंके साहेब आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेले सर्वच शिक्षक, रिटायर्ड शिक्षक, सर्व बंधू भगिनी, मी फार काही बोलणार नाही. परंतु आज तुमच्या समोर इथे आहे तर फक्त एक शिक्षक म्हणून आहे असं मी समजतो. कारण मला लोकसभेला निवडणुकीची जी चर्चा सुरू झाली आणि साहेबांनी मला भेटायला बोलवलं आणि त्यावेळेस तुमचा व्यवसाय काय करतात या सगळ्या गोष्टी विचारत असताना मी सांगितलं, म्हटलं साहेब मी शिक्षक आहे. मग त्यावेळेस त्यांनी मला तुमची बलस्थानं काय, तर मग मी साहेबांना सांगितलं. साहेबांना आठवत असेल एखाद्या वेळेस, कारण साहेबांनी विचारलं तुमचं बलस्थान काय बा, तुम्ही सगळं आता या लोकसभेला उभं राहायचंय तर शेवटी ताकद लागते. साहेबांना मी म्हटलं साहेब माझ्या मतदारसंघामध्ये 10 तालुके आणि 10 तालुक्यामध्ये
प्रत्येक तालुक्यात कमीत कमी 4-5 हजार शिक्षक, मग प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, अंगणवाडी किंवा सिनियर कॉलेज, परंतु माझ्याबरोबर 2,000 शिक्षक आहे असं मी समजतो. मग 10 तालुक्यामध्ये प्रत्येकी 2,000 ते 20,000 शिक्षक होतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये 5,000 आहे. हे आपलं पाच मतं आहे. मग 20,000 गुणिले 5 केले तर 1,00,000 मत म्हटलं माझं आहे साहेब. साहेबांनी उमेदवारी दिली, इथपर्यंत येता आलं, याचं सगळं श्रेय आदरणीय साहेबांचं आहे. आपण सगळ्यांनी बघितलं की 54 दिवसाचा संप त्या काळात झाला होता आणि त्यावेळेस साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी केंद्राप्रमाणे राज्याला सुद्धा सगळ्या गोष्टी, म्हणून आज आपण सगळे सुखात आहोत. आज अनेक प्रश्न आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, परंतु साहेबांचं सातत्याने मार्गदर्शन आपल्या पाठीमागे आहे. आदरणीय ताई, आम्ही सगळे आपण जे प्रश्न मांडले ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी साहेबांच्या नेतृत्वाखाली मदत म्हणजे काम करू, एवढंच या निमित्ताने सांगतो. आपण सगळे आलात, लंके साहेबांचं खरंच मी कौतुक करतो. साहेबांनी तर केलंच आहे, कारण आजपर्यंत एवढी संख्या 200ची संख्या कधीच गॅलरीमध्ये एका वेळेस आणि एका खासदाराची दिसली नाही. तो विक्रम त्यांचा. सगळ्यांना धन्यवाद देतो. दोन मिनिट. या ठिकाणी लंके साहेबांचे वडील आणि आई यांचा सत्कार पवार साहेब जास्त होईल. थांबा 2 मिनिट थांबासाठी.